लग्न केलं त्यावेळेला साधारण कसं वेडिंग रिंग वगैरे म्हणजे कसं? सो आम्ही 3 गोष्टी केल्या. पहिली रात्र होती ती इंडियन रात्र होती. भारतीय संस्कृती त्यांना व्याही भोजन होतं आणि भारतीय संस्कृती त्यांना त्यांच्या घरच्यांनी आमच्यासाठी खूप छान नवराई माझी लाडाची वर डान्स बसवला होता. मग तिने मराठी हिंदी गाणी म्हटली, तिच्या वडिलांनी इंग्लिश गाणी त्यांची स्कॉटिश गाणी म्हटली आणि मेहंदी झाली. तर पहिल्या दिवशी ते झालं. दुसऱ्या दिवशी आमच्या पद्धतीने आम्हाला दोघांना जसं हवं होतं तसं आम्ही दोघं आम्हाला झाडाच्या साक्षीने लग्न करायचं. त्या झाडाचं काय विशेष म्हणजे? ते पर्टिक्युलर नाही, आम्ही दोघंही झाड प्रेमी आहोत. आम्हाला झाडं प्रचंड आवडतात, वृक्ष प्रचंड आवडतात. इव्हन माझ्या घरच्यांना तिच्या घरच्यांनाही. माझे वडील गेले तेव्हा आम्ही त्यांचं आपण अस्थि विसर्जन करतो तसं तर त्या अस्थीसुद्धा आम्ही वडाच्या झाडाखाली अर्पण केल्या. तर आम्हाला झाडांचं खूप प्रेम आहे. त्यामुळे आमचं लग्न ठरलं तेव्हाही आम्ही दोघांनी फोनचे टॅटू बनवले. मला दोघांना खूप उशिरा एकत्र राहायला लागल्यानंतर कळलं की दोघांनाही फर्न आवडतं. म्हणून मग जेव्हा आम्ही आणि ते लग्नाच्या फोटोमध्ये पण दिसतोय तो टॅटू. आणि तर ते म्हणून ते हे एका प्रकारे आमची एंगेजमेंट होती आणि ही लग्नाची अंगठी आहे. आणि ती दाखव पोला, तुझी दाखव पोला, तुझी मुलगी ही ना. सो माझे वडील नव्हते लग्नाला, त्यामुळे वडिलांची चेन होती एक जे ते रोज घालायचे, तर त्या चेनपासून ही बनवलेली अंगठी. तिसरा दिवस हा बार्बेक्यूचा दिवस होता जिथे फक्त इमिजिएट फॅमिली होती. म्हणजे तिचे आई वडील आणि ती घरचे सगळे आणि माझी आई आणि भाऊ आणि त्याच्या घरचे सगळे, असे सगळे आम्ही एकत्र बार्बेक्यू केलं, खाल्लं, एकत्र स्वयंपाक केला बेसिकली. हा त्यातला हेतू होता. आणि त्या दिवशी तिकडे एक स्कॉटिश ट्रॅडिशन असते, जसं आम्ही पहिल्या दिवशी मेहंदी आणि व्याही भोजन आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या ज्या भारतीय पद्धतीने केल्या. तर दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या स्कॉटिश ट्रेडिशनचा मान राहील, कारण वडील स्कॉटिश आहेत, आई अर्धी ब्रिटिश अर्धी आयरिश आहे. असं तर त्यांची एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये क्वे नावाची एक गोष्ट असते, एक भांडं असतं आणि त्या भांड्यातनं विस्की पितात. पण ती अशा प्रकारे प्यायली जाते की सगळ्या वरातीतल्या सगळ्या लोकांनी ती प्यायची आणि दोन हाताने भरवायची एकमेकांना. त्याचं कारण असं, पूर्वी जेव्हा दोन क्लॅनमध्ये म्हणजे आपण म्हणूयात 2 प्रकारच्या फॅमिलीजमध्ये जेव्हा लग्न व्हायचं तेव्हा पूर्वी ती लग्न सोयरीक असायची, म्हणजे भांडणं होऊ नये ह्या 2 लोकांमध्ये म्हणून ती सोयरीक असायची. म्हणजे ही सोयरिकीची पद्धत आहे, त्यांची पद्धत आहे की ज्याने ते एकाच वाटीतनं सगळे प्यायलेत म्हणजे कोणी कोणाला पॉइझन करणार. तर ते एक आपल्याला बघताना हे किती साधं वाटतं पण त्यामागचा अर्थ किती डीप आहे.